अनोळखी असतानाही लोक एकत्र येतात, सण साजरा करतात. छान वाटतं. हॅलो, मी कविता. तुम्हाला तर माहितीच आहे की माझं हल्लीच लग्न झालंय आणि लग्नानंतरचा महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. तर आज होती माझी पहिली वटपौर्णिमा. पहिली वटपौर्णिमा माहेरी करतात आणि मी थोडे दिवस झाले माहेरीच आहे, कारण माझ्या मम्मीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. कालपासून वटपौर्णिमेची तयारी चालली होती, पण या ज्या परड्या आहेत ना, त्या मला कुठे आसपास मिळाल्याच नाही. शेवटी झेप्टोवर मिळाल्या. सकाळी उठले, तयार झाले. अर्ध्यापेक्षा जास्त तयारी मम्मीनेच करून दिली. मग काय, निघाले वडाची पूजा करायला. वडाचं झाड आहे ना बिल्डिंग मध्येच होतं, त्यामुळे मला जास्त लांब नाही जायला लागलं. जाऊन बघते तर काय, इतका चिखल. तरी त्या चिखलात बायका नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि 7 जन्म तोच नवरा मिळावा यासाठी वडाला फेऱ्या घालत होते. मीही गेले, पूजा केली, वडाला फेऱ्या घातल्या. इतकं छान वाटलं ना मला. माझी पहिलीच वटपौर्णिमा होती, पण मम्मीला ऑपरेशनमुळे माझ्यासोबत येता आलं नाही. आणि अनोळखी असून सुद्धा तिथल्या बायकांनी मला हेल्प केली की ते कसं करायचंय, काय करायचंय. मग तिथल्या काही बायकांना मी वाणं दिली, त्यांनीही मला वाणं दिली. इतकं भारी वाटत होतं ना. अनोळखी असतानाही लोक एकत्र येतात, सण साजरा करतात. छान वाटतं. आणि हे सगळं ज्या नवऱ्यासाठी चाललं होतं, तो माझा नवरा अलिबागवरनं खास आमच्या पहिल्या वटपौर्णिमेसाठी आला होता आणि हे सगळे व्हिडिओज फोटोज तोच काढत होता. इनफॅक्ट तो काय, आणखी काही बायकांचे नवरे सुद्धा त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज काढत होते. मला वाटतं आजच्या दिवसासाठी त्यांना हेच काम दिलेलं बायकांनी. तिथून आम्ही गेलो शंकराच्या मंदिर, पाया पडलो, छान छान फोटोज काढले आणि निघालो परत घरी यायला. इतके घाण झालेले ना पाय, हातपाय धुतले आणि जेवणाला लागले. साधा खिचडी भातच केला आणि माझा उपवास होता, त्यामुळे मी फळं खाल्ली. माझी वटपौर्णिमा तर खूप छान होती. तुमची पहिली वटपौर्णिमा कशी होती हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघायला नक्की या कविताची गोष्ट.